इयत्ता 11वीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये नियमित पहिल्या फेरीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे आणि त्यानुसार प्रवेश अर्जाचा भाग 2 भरणं आणि महाविद्यालयांचा पसंतीक्रम नोंदवण्यास गुरुवारी सुरुवात झाली होती। मात्र मागच्या 2 दिवसांपासून संकेतस्थळ काही काळ बंद पडल्यानं त्याचा मनस्ताप विद्यार्थ्यांना झालाय। गुरुवारी जवळपास 4 तासांपेक्षा जास्त हे अधिकृत संकेतस्थळ बंद पडलं होतं। आता 25 तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना आपला फॉर्म भरता येणार आहे। मुंबईमध्ये अनेक विद्यार्थ्यांना याचा मनस्ताप सहन करावा लागला। तासनतास विद्यार्थ्यांना सायबर कॅफेमध्ये किंवा घरी लॅपटॉप समोर फॉर्म भरावा लागला होता आणि याच सगळ्या विद्यार्थ्यांशी बातचीत केलेली आहे पुढारी न्यूजचे प्रतिनिधी पद्मेश पवार यांनी। बघूयात। 10वीच्या परीक्षा झाल्या आणि आता रिझल्ट देखील आलाय आणि त्यानंतर आता अनेक जे विद्यार्थी आहेत ते आता भाग 1 आणि भाग 2 हा जो फॉर्म भरण्यास देखील सुरुवात केली आहे। पण मागच्या 2 दिवसांपासून जी ऑफिशियल वेबसाईट आहे जी आता आपण ऍडमिशन करण्याची प्रोसिजर करतो त्या वेबसाईटमध्ये काही तांत्रिक बिघाडी येत आहेत। काल तर जवळपास ही जी वेबसाईट होती 4 तास बंद झाली होती आणि संध्याकाळी 6 नंतर वेबसाईट सुरू झाली। परवा देखील आपण पाहिलं तर या वेबसाईटमध्ये काही मेंटेनन्स करण्यात येत होता, त्यामुळे काही विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येत होता आणि आता जवळपास जो भाग 2 ची जी भरण्याची मुदतवाढ देखील आता 25 तारखेपर्यंत करण्यात आलेली आहे। आपल्यासोबत काही 10वीचे विद्यार्थी आहेत, ते आत्ताच 10वी मधून पासआउट झालेले आहेत आणि अनेक असे आपल्यासोबत विद्यार्थी आहेत। आपण त्याच विद्यार्थ्यांशी बातचीत करूया की तुमचा फॉर्म भरण्याचा अनुभव का होता, तुम्हाला काय समस्या जाणवल्या किंवा तुम्ही फॉर्म भरताना तुम्हाला किती वेळ लागला। ताई, तुझं नाव सांग, तू कोणत्या शाळेत आहेस आणि तू आता 10वी मध्ये पुढे काय करणार आहेस, त्याचबरोबर फॉर्म भरण्यामध्ये तुला काय समस्या जाणवली का? मला सायन्स घ्यायचंय। फॉर्म भरताना ते लोकांनी एलसी आणि मार्कशीट बोललं होतं अपलोड करायला। आतापर्यंत आम्हाला स्कूलवरून भेटलंच नाहीये। मी परवा फॉर्म भरला। ऍक्च्युली तो फर्स्ट डे होता फॉर्म भरायचा। माझं रिझर्वेशन पण झालं नव्हतं। रिझर्वेशनची डेट माझ्याकडून स्किप झालेली, तर मी सकाळी रिझर्वेशन केलं आणि मग त्याच्यानंतरचा जो 11-12 नंतर मी फॉर्म भरायची स्टार्ट केला 7, मग ते रात्रीपर्यंत मला फॉर्म भरायला एवढा वेळ लागला, कारण की सारखं स्लो चालत होतं, सगळं एरर येत होते मध्ये मध्ये आणि सर्टिफिकेटचा प्रॉब्लेम होता, त्याच्यामुळे अर्ज भरायला लागला। तर त्याची प्रिंट काढा, मग ते स्कॅन करून मग परत तो भरा, मग स्कॅन करून पाठवा, मग ते सगळं करावं लागलं। पहिलं होत नव्हतं ना आमचं, मग आम्ही टीचरला फोन केला, परवलेकर टीचरला, आणि मग त्यांनी आमच्या क्लार्कचा नंबर दिला आणि त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायला सांगितलं। मग त्यांनी आम्हाला कसं भरायचं फॉर्म बिम ते सांगितलं, त्या बाबतीत ते मदत केली त्या सरांनी आमची। जे कॉलेजेस आहेत रिस्ट्रिक्शन आहेत, जर सायन्स भरलंय तर सायन्समध्ये काही आपले स्ट्रीम्स आहेत, स्ट्रीमच्या हिशोबाने आपण कॉलेज जेव्हा सिलेक्ट करतोय तर त्याच्यात ते येत नाहीयेत। 4 ते 5 कॉलेजेस दाखवत आहेत आणि परत ते त्याच्यामध्ये पण एरिया दिलेला आहे, त्या हिशोबाने ते दाखवत नाहीये। आम्ही 12 वाजता सुरू केलेला, पण ते तसंच म्हणजे ब्लँक येणार स्लाइड, नाही तर मग रिपीट करायला लागत होतं आम्हाला। आणि जसं यांनी सांगितलं काकीने की म्हणजे आम्हाला हे कॉलेज पाहिजे ते येणार नाही, अदर सिटीज येणार आम्हाला। हा हो, तर समजा तिला माटुंगा वाशीचं पाहिजे होतं, पण ते येतच नाहीये। समजा इथे देवनार गावात पण एक आहे छोटं कॉलेज, ते आम्हाला पाहिजे ते पण येत नव्हतं। फॉर्म भरताना जेव्हा आपण डॉक्युमेंट अपलोड करतो ना, तर ते परत डिलीट होत होतं आणि जसं जसं आपण भरतो ना तर ते डिलीट होत होतं। म्हणजे एकदा टाकलं ना तर सेव्ह नव्हतं, 2 ते 3 वेळा टाकायला लागत होतं आणि कॉलेजची नावं नव्हती आहेत मेन असं। तू फॉर्म भरायला कधी सुरुवात केलीस? मी तरी 12ला बसलो रात्री आणि 3:30ला झालं। कॅमेरा पर्सन विजयसह मी पद्मेश पवार, पुढारी न्यूज, मुंबई। आम्ही प्रशासनाशी संपर्क साधला असता वाट बघा, विनाकारण पॅनिक होऊ नका, प्रयत्न करतोय अशा प्रकारची फक्त आदांतरी उत्तर मिळत होती। किमान साईटवरती आपल्यातर्फे योग्य ते नोटिफिकेशन असतं तर पालकांच्या मनावरचा ताण कमी झाला असता। त्यामुळे सक्षम यंत्रणा उपलब्ध करून देणं ही गरज लक्षात घेऊन यापुढं योग्य ती व्यवस्था व्हावी आणि विद्यार्थी आणि पालक यांच्या मनावर येणारा प्रचंड ताण कसा दूर होईल या संदर्भामध्ये शिक्षण विभागाने योग्य ते नियोजन करणं गरजेचं आहे असं वाटतं। धन्यवाद। या 2 दिवसाच्या पिरियडमध्ये अनेक विद्यार्थी अनेक पालक या शाखेमध्ये आल्यानंतर आमच्या निदर्शनात आलं की त्यांचा भवितव्याला धोका निर्माण होऊ शकतो। एक जागेवर बसून जर त्याचं डिसेंट्रलाइज झोनल सिस्टम केली महाराष्ट्रामध्ये, तर हे 2 दिवस तुम्ही देऊन त्या विद्यार्थीसाठी जे भीतीचं वातावरण आहे ते भीतीचं वातावरण दूर होऊ शकतं आणि शासनाची जबाबदारी आहे
अनेक जिल्ह्यामध्ये तुम्ही वेगळ्या पद्धतीचं काम करता, इलेक्शनला तुमच्या सोयीच्या हिशोबाने काम करता, पण जे भवितव्य आहे, फ्युचर जे घडवणार आहे, त्या घडवण्याच्या फ्युचरसाठी तुम्ही जर दुर्लक्ष करत असेल तर हे मला वाटतं खेदजनक बाब आहे.